वेलकम गाईज. आज आहे आपला मेडिकल कोडिंगचा डे 22. ऑलमोस्ट आपण 30 डेजच्या लाईव्ह चॅलेंजमध्ये आज 22व्या दिवसापर्यंत आलो आहे आणि ऑलमोस्ट सगळे मेडिकल कोडिंगचे कन्सेप्ट्स आपण क्लिअर केलेले आहेत. आणि फायनली आजच्या लाईव्हमध्ये आपण घेऊन आलो आहोत टॉप मेडिकल कोडिंग, टॉप इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर मेडिकल कोडिंग. भरपूर सारे मुलं असेही आहेत की जे नवीन आहेत, जे आता शिकताय मेडिकल कोडिंग. भरपूर सारे स्टुडंट असेही आहेत की ऑलरेडी मेडिकल कोडिंग केलं आहे बट त्यांना इंटरव्ह्यू क्लिअर करणं खूप डिफिकल्ट जाते. सो मित्रांनो, आजच्या लाईव्हमध्ये आपण तुमच्यासाठी सर्वात तुमचा प्लस पॉईंट किंवा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक घेऊन आले, तो म्हणजे टॉप इंटरव्ह्यू क्वेश्चन्स इन मेडिकल कोडिंग. सो एक एक क्वेश्चन आपण बघणार आहोत. सो शेवटपर्यंत लाईव्ह अटेंड करा आणि हो, ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी हेल्प होईल. आणि पेजला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मेडिकल कोडिंग शिकण्यासाठी किंवा मेडिकल कोडिंगच्या फ्री नोट्स असतील, ई-बुक्स असतील, या सर्व गोष्टींसाठी आत्ताच पेजला सबस्क्राईब करा किंवा 7774959823 या नंबरवरती संपर्क करा. आमची टीम तुमच्याशी कनेक्ट करेल आणि तुमचे सर्व डाऊट्स सॉल्व्ह करेल. ओके, सो चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनने. सो ऑब्वियस थिंग आहे, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मेडिकल टर्मिनॉलॉजी. तुम्हाला मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. तो म्हणजे आहे व्हॉट इज मेडिकल टर्मिनॉलॉजी. मित्रांनो, सगळे क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस जर कराल तर फॉर शुअर मी तुम्हाला सांगते, नक्कीच तुम्ही तुमचा मेडिकल कोडिंगचा इंटरव्ह्यू असं चुटकी वाजवता सॉल्व्ह करून द्या. ओके मित्रांनो, सो मेडिकल टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? मेडिकल लँग्वेज यूज बाय डॉक्टर्स अँड कोडर्स. सिंपल आन्सर काय? मेडिकल लँग्वेज यूज्ड बाय डॉक्टर्स अँड कोडर्स. आन्सर मेडिकल लँग्वेज यूज्ड बाय डॉक्टर्स अँड कोडर्स इज कॉल्ड ॲज मेडिकल टर्मिनॉलॉजी. सो दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, एक्सप्लेन प्रिफिक्स. क्वेश्चन 2 आहे आपला, एक्सप्लेन प्रिफिक्स. त्याच्या व्यतिरिक्त रूट वर्ड्स अँड सफिक्स. रूट वर्ड्स अँड सफिक्स. सो मेडिकल कोडिंग मध्ये रूट वर्ड्स, प्रिफिक्स, सफिक्स काय असतात हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. हा दोन्ही टॉपिक तुमचे येतात मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये, जे की आपण थर्ड लेक्चरमध्येच ऑलरेडी शिकलेलो आहोत. सो एकदा जाऊन त्या नोट्स रिवाइज करा, तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. सो मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपलं वर्ड आहे गॅस्ट्रो इन्फ्लामेशन. ओके, गॅस्ट्रो म्हणजे काय? स्टमक, प्लस आयटिस म्हणजे काय? इन्फ्लामेशन आणि गॅस्ट्रायसिस. फॉर एक्झाम्पल आपला याचा देऊयात आपण एक्झाम्पल. आपला वर्ड आहे गॅस्ट्रायसिस. तर गॅस्ट्रो म्हणजे काय? गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, बरोबर. इटिस म्हणजे काय? इन्फ्लामेशन. आणि लास्ट काय येतं? गॅस्ट्रायसिस म्हणजे गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. यांचं दोन्हींचं काय बनतं? गॅस्ट्रायसिस. याचं एक्झाम्पल तुम्ही सिंपल तुमच्या इंटरव्ह्यूअरला देऊ शकता. याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन येतो इनपेशंट वर्सेस आउटपेशंट कोडिंग मधला. क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन इनपेशंट कोडिंग किंवा आउटपेशंट कोडिंग. थर्ड क्वेश्चन आहे डिफरन्शिएट इनपेशंट अँड आउटपेशंट कोडिंग. तर मित्रांनो सांगा, इनपेशंट आणि आउटपेशंट कोडिंगचा डिफरन्स काय? तर सिंपल आहे मित्रांनो, इनपेशंट म्हणजे काय? जे पेशंट हॉस्पिटलमध्ये येतात, येऊन स्टे करतात. स्टे म्हणजे घरात स्टे नाही करत, ॲडमिट होतात, ते म्हणजे इनपेशंट. आणि आउटपेशंट म्हणजे काय? येतात आणि सेम डेला रिटर्न जातात. नॉर्मल सर्दी खोकला झाला, आपण हॉस्पिटलमध्ये आलो, त्याच सेम डेला आपण रिटर्न जातो. हे झालं आउटपेशंट कोडिंग. इनपेशंट कोडिंग येतात, त्यांना काहीतरी सिरियस डिसीज असतो, त्यामुळे ते येतात, स्टे करतात अँड ॲडमिट होतात अँड देन आफ्टर 2 to 3 days ज्यावेळेस ते रिकवर होतात देन जातात, त्याला बोलतात आउटपेशंट कोडिंग. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एकतर व्हॉट इज इनपेशंट कोडिंग किंवा व्हॉट इज आउटपेशंट कोडिंग किंवा वेगळ्या प्रकारे विचारू शकता, बट कन्सेप्ट गरजेचा आहे. सो नोट करून घ्या. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये विच कोडिंग सिस्टीम मेनली यूज्ड इन इनपेशंट. इनपेशंटमध्ये कोणती कोडिंग सिस्टीम यूज केली जाते? पहिली तर ICD-10-CM अँड सेकंड वन इज ICD-10-PCS. चौथा क्वेश्चन आहे विच कोडिंग system used
इन पेशंट कोडिंग आणि सेम क्वेश्चन दुसरा आहे विच कोडिंग 5th नंबरचा क्वेश्चन विच कोडिंग सिस्टीम यूज्ड इन आउट पेशंट कोडिंग. सो मित्रांनो नोट करून घ्या सर्व प्रश्न, नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हे फायदेशीर ठरतील. तर याच्यामध्ये कोणता ICD CPT आणि HCPCS, ICD 10 CM, ICD 10 PCS, ओके, ह्या दोन्ही सिस्टम मध्ये यूज केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला मॉडिफायर्स वरती. ओके, तुमचा 6-7 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज मॉडिफायर्स किंवा व्हॉट आर मॉडिफायर्स असं विचारलं जातं. ओके, अँड व्हाय दे यूज्ड, हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो मॉडिफायर्स वरती की मॉडिफायर्स हा कन्सेप्ट काय आहे आणि तो यूज का होतो. तर मॉडिफायर्स आर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टू CPT कोड्स. मॉडिफायर्स काय आहे, एखाद्या पेशंट बद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी मॉडिफायर्स यूज करतात. ज्याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल आपल्या एका सिंगल आयचं ऑपरेशन झाले सोबत सेकंड आयचं पण ऑपरेशन झाले तर तिथं आपण एक्झाम्पल देऊ शकतो आय ऑपरेशन सोबत मॉडिफायर 50 म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. ओके, सो हा क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दुसरा पण विचारलं जाऊ शकतं गिव्ह मी एक्झाम्पल ऑफ मॉडिफायर. क्वेश्चन नंबर 8, गिव्ह मी वन एक्झाम्पल ऑफ मॉडिफायर. हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. ह्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला मॉडिफायर या कन्सेप्ट वरती विचारले जातात. सो मित्रांनो होप सो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत असतील. एक्झाम्पल आपण मॉडिफायर 59 जसं की सेपरेट सर्व्हिसेससाठी यूज होतो. मॉडिफायर 50 जसं की एका हँडसोबत किंवा एका लेगसोबत दुसऱ्या गोष्टीचंही ऑपरेशन झालेलं असेल किंवा ट्रीटमेंट घेतली गेलेली असेल तिथे आपण यूज करतो. असं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता मॉडिफायर्सवरती. सो मित्रांनो होप सो तुम्ही नोट करून घेतलेले असतील. येऊयात आपण आपल्या पुढच्या क्वेश्चन नंबर 9 वरती. ओके गाईज, सो आपला क्वेश्चन नंबर 9 आहे डिनायल क्लेम्स वरती. व्हॉट इज क्लेम डिनायल. सर्वांना माहितीच असेल क्लेम डिनायल म्हणजे काय. व्हॉट इज क्लेम डिनायल. ज्यावेळेस मेडिकल कोडर कोडिंग करत असताना त्याच्या रिपोर्टमध्ये एखादी मिस्टेक करतो किंवा डॉक्टर ज्या वेळेस त्याच्या रिपोर्ट्समध्ये किंवा त्याच्या नोट्समध्ये एखादी मिस्टेक करतो किंवा बिलरकडूनही चेक केल्याच्या नंतर प्रॉपर बिल बनलेलं नसेल त्यावेळेस तो क्लेम पुढे जाऊन रिजेक्ट होतो इन्शुरन्स कंपनीकडून. याला म्हणतात क्लेम डिनायल. सो हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही करून ठेवा, हा सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचा आहे. सो आपला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10, व्हाय क्लेम्स गेट डिनाय. क्लेम डिनायल कन्सेप्ट समजला. आता क्लेम डिनाय का होतात हे सुद्धा रिझन तुम्हाला मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूअर्स विचारतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10, व्हाय क्लेम्स गेट डिनाय. ओके, सो नेक्स्ट बघूयात आपण आपला क्वेश्चन नंबर 11 काय आहे. तुम्हाला आठवतंय आपण HIPAA सिस्टीम शिकलो होतो आणि डेटा प्रायव्हसी का गरजेची आहे मेडिकल कोडिंगमध्ये. तर तिथे तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज HIPAA. हा कन्सेप्ट तुम्हाला विचारला जातो. सो काय आहे तुम्हीच सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. HIPAA हा कन्सेप्ट काय आहे. HIPAA इज नथिंग बट अ रूल. जो असा रूल ज्याच्यामध्ये पेशंटचा डेटा आणि प्रायव्हसीच्या सर्व गोष्टी मेंटेन असतात. हे उत्तर तुम्हाला समोरच्या इंटरव्ह्यूअरला द्यायचंय. तुम्ही इझिली तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर करून द्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो व्हॉट हॅपन्स इफ HIPAA व्हाईल्ड. मग याचं उत्तर काय असतं. पेनल्टी पडते किंवा आपला जो जॉब आहे जॉब आपला धोक्यामध्ये येतो. ज्या वेळेस एखादा मेडिकल कोडर जर सगळे रूल्स न फॉलो करता ज्यावेळेस रिपोर्ट समोर देतो. आता रूल्स काय आहेत एकदा आपला सेशन आठवा, लास्टचं लेक्चर आठवा. ज्या वेळेस मेडिकल कोडरने पेशंटचा डेटा किंवा पेशंटच्या रिपोर्टला त्याचा स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये काढला किंवा पेशंटचा रिपोर्ट विदाऊट परमिशन जर कुणाला सेंड केला तर हे ह्या रूल्सच्या अगेन्स्ट येतं. बरोबर. सो हे रूल्स असतात HIPAAचे. सो हे आन्सर तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला देऊ शकता. ज्या वेळेस कोडर हे रूल फॉलो करत नाही त्याचा जॉब धोक्यात येतो, त्याला पेनल्टी पडू शकते. सो ह्या सर्व गोष्टी होतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला मेडिकल बिलर वर्सेस ऑडिटर वरती.
ओके. सो लास्ट आय थिंक 2 ते 3 सेशन पूर्वीच आपण हा कन्सेप्ट शिकलोय मेडिकल बिलर आणि ऑडिटरचा. सो सिम्पल क्वेश्चन आहे आपल्याला, डिफरन्स बिटवीन बिलर अँड ऑडिटर. 12 नंबरचा क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन मेडिकल बिलर अँड ऑडिटर. सो हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, तिथं तुम्हाला डिफरन्स सांगायचं. ऑडिटर काय करतो, सर्व बिलरने आणि कोडरने केलेल्या गोष्टी चेक करतो, बरोबर. त्या गोष्टी ऑडिटर काय करतो, गोष्टी चेक करतो आणि कोडर काय करतो, कोड कन्व्हर्ट करतो, बरोबर. रोल ऑफ मेडिकल ऑडिटर, तुम्हाला हाही प्रश्न विचारला जातो, रोल ऑफ ऑडिटर. हां, आता इथे समजून घ्या, इथे छोटीशी एक मिस्टेक झाली माझ्याकडनं. मेडिकल बिलर नाही तर मेडिकल कोडर, हा पण विचारू शकता तुम्हाला बिलरचा सुद्धा. बिलर काय करतो, मेडिकल कोडरने दिलेल्या कोडला किंवा रिपोर्टला प्रॉपर चेक करून त्याचं बिलमध्ये कन्व्हर्ट करतो, ओके. आणि ऑडिटर काय करतो, त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे का नाही ते चेक करतो. आता ऑडिटरचं काम अगेन काय येतं, सेम काम येतं, मेडिकल कोडरने आणि मेडिकल बिलरने केलेल्या मिस्टेक्सला सुधारवणं, हे काम करतो मेडिकल ऑडिटर, ओके. नेक्स्ट कन्सेप्ट येतो तुमचा इन्शुरन्स क्लेमवरती, ओके. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय तुमचा, एक्सप्लेन द इन्शुरन्स क्लेम प्रोसेस. एक्सप्लेन द इन्शुरन्स क्लेम प्रोसेस. आय थिंक हे आपण तुम्हाला प्रॉपरली एक लेक्चर पूर्ण आपण यावरती घेतलेलं आहे. इन्शुरन्स क्लेम प्रोसिजर काय, सिम्पल आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंट येतो, रजिस्ट्रेशन करतो, डॉक्टरकडे जातो, ट्रीटमेंट घेतो, ॲडमिट होतो किंवा इनपेशंट किंवा आउटपेशंट कोडिंग जो काही असेल तो. ॲडमिट झाल्याच्या नंतर त्याचं मेडिकल कोड, डॉक्टर त्याच्या बिल बनवतो, नोट्स बनवतो, डॉक्युमेंटेशन करतो. हे झाल्याच्या नंतर त्या सर्व गोष्टी मेडिकल कोडरकडे जातात. कोडर सर्व डेटाला कोड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करतो. ॲट द एंड ते जाते, ती प्रोसिजर जाते मेडिकल बिलरकडे, बिलर त्याचं बिल तयार करतो अँड देन ते जातं इन्शुरन्स कंपनीकडे. ज्यावेळेस मेडिकल ऑडिटर सगळ्या गोष्टी फायनली चेक करतो, तुमचं बिल जातं इन्शुरन्स कंपनीकडे. यालाच बोलतात इन्शुरन्स क्लेम प्रोसिजर. सो ही सिम्पल आन्सर तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूअरला एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हु इज पेयर अँड हु इज प्रोव्हायडर. इथे हा खूप महत्त्वाचा प्रश्न. आय थिंक आपण 2 लेक्चर पूर्वीच हा टॉपिक कव्हर केलाय. हु इज पेयर अँड हु इज प्रोव्हायडर. पेयर कोण आहे, पेयर असतं हॉस्पिटल किंवा डॉक्टर, जे प्रोव्हायडर असतात हॉस्पिटल. पेयर इन द सेन्स काय, जो ट्रीटमेंट देतो. प्रोव्हायडर म्हणजे काय, जो ट्रीटमेंट देतो. पेयर म्हणजे काय, जो पेमेंट देतो, ओके. पेयर कोण असतं, हॉस्पिटल असतं. प्रोव्हायडर कोण असतं, सॉरी गाईज माझी मिस्टेक होतीये. प्रोव्हायडर तो जो ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, पेयर तो जो पेशंटचं बिल देतो. म्हणजे इन्शुरन्स कंपनी इज इक्वल टू पेयर आणि प्रोव्हायडर इज इक्वल टू हॉस्पिटल और डॉक्टर, ओके, जे ट्रीटमेंट देतात ते. सो याचं सिम्पल आन्सर तुम्हाला मिळालंय. पुढचा क्वेश्चन येतो आपला कंप्लायन्स अँड ॲक्युरसीवरती. सो क्वेश्चन नंबर 16 बघूयात तुमचा. क्वेश्चन नंबर 16 आहे तुमचा, व्हॉट इज कोडिंग कंप्लायन्स. कोडिंग कंप्लायन्स म्हणजे काय, कंप्लायन्स म्हणजे रूल्स. सांगितलं होतं मी तुम्हाला. कोडिंग कंप्लायन्स म्हणजे काय, रूल्स किंवा मेडिकल कोडरने जे काही गाईडलाईन्स फॉलो करायच्या असतात त्या गोष्टी. फॉलोविंग रूल्स अँड गाईडलाईन्स. कंप्लायन्स इज नथिंग बट फॉलोविंग रूल्स अँड गाईडलाईन्स, हे तुमचं तिथे आन्सर येतं. व्हाय ॲक्युरसी इज इम्पॉर्टंट. 17 नंबरचा क्वेश्चन, व्हाय ॲक्युरसी इज इम्पॉर्टंट. याचं उत्तर तुम्हीच द्या मित्रांनो. जर सिम्पल आहे, जर आपण कोडिंग केली आहे बट ती करेक्टच नाही आहे, तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला पेमेंट देणार आहे का, नाही. का देणार नाही, कारण आपला क्लेम डिनाय होतो, क्लेम रिजेक्ट होतो. क्लेम रिजेक्ट होऊ नये, डिनाय होऊ नये म्हणून आपल्या कोडिंगमध्ये ॲक्युरसी असणं गरजेचं आहे. सिम्पल हे त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. किंवा राईट पेमेंट किंवा लिगल इश्यूज कोणते होऊ नये त्यासाठी ॲक्युरसी गरजेची असते, ओके. सो हे झाले तुमचे ऑल क्वेश्चन्स अबाउट मेडिकल कोडिंग. ह्या क्वेश्चनचा तुम्ही स्टडी करून जाल तर तुम्ही इझिली कोणताही मेडिकल कोडिंगचा इंटरव्ह्यू क्लिअर करू शकाल. तुम्हाला कुठेच काहीच प्रॉब्लेम फेस करावा लागणार
नाही. सो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॅन फ्रेशर गेट वर्क फ्रॉम होम? व्हाय ऑडिटिंग इज इम्पॉर्टंट? हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. व्हाय ऑडिटिंग इज इम्पॉर्टंट इन मेडिकल कोडिंग? ऑडिटिंग इज इम्पॉर्टंट इन मेडिकल कोडिंग. सो मित्रांनो याचं आन्सर काय आहे? जर कोडरने चुकीचे कोड लिहिले, बिलरने चुकीचं बिल बनवलं, इन्शुरन्स कंपनीकडे ते गेलं तर आपला जो क्लेम आहे तो रिजेक्ट होऊ शकतो, पेमेंट कमी येण्याचे चान्सेस आहेत, पेमेंट कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मेडिकल ऑडिटर सर्व गोष्टी सर्वप्रथम चेक करतो अँड देन पुढे पेमेंट प्रोसिजर होते. त्यामुळेच ऑडिटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मेडिकल कोडिंग. गॉट इट? सो लास्ट क्वेश्चन आहे आपला, व्हाय शुड वी हायर यू? जो तुम्ही मेडिकल कोडिंगसाठी जा, तुम्ही IT साठी जा, तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूसाठी जा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो व्हाय शुड वी हायर यू? व्हाय शुड वी हायर यू? तर आता याचं उत्तर तुम्ही कसं द्याल? मी खूप हार्डवर्किंग आहे आणि मी खूप स्ट्रॉंग आहे, माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, असं द्यायचं का? बिलकुल नाही मित्रांनो. याचा आन्सर कसं द्यायचं? सिम्पल तुम्हाला मी एक्सप्लेन करते. पहिलं ज्या वेळेस तुम्ही जाल तर पहिलं ग्रीटिंग करायचं, थँक्यू फॉर आस्किंग मी दिस क्वेश्चन. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं, सर मला स्ट्रॉंग नॉलेज आहे मेडिकल कोडिंगमध्ये, प्लस जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर मला स्ट्रॉंग प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे मेडिकल कोडिंगमध्ये. मेडिकल कोडिंगमधील काही कन्सेप्ट जसं की मेडिकल ऑडिटिंग असेल, बिलिंग असेल, कोडिंग असेल, ह्या सर्व कन्सेप्ट मी प्रॅक्टिकली सुद्धा लर्न केलेल्या आहेत. माझी अंडरस्टँडिंग